लालू जीत गया इधर, लालू जीत गया 7 करोड. लोकांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी कारण असावं. घर पे बीवी बच्चे भी है, उनको भी टाइम देना पड़े. भाई मेरा शादी नहीं हुआ. तर आमचे अध्यक्ष जे आहेत ते आता उत्तर देते आमच्या प्रश्नांना. म्हणजे नको असलेला दिवस. कोण फेवरेट कार्यकर्ता कोण आहे तुझं? 100 नाही 1000% मध्ये देते. सो चला जाऊया आणि बाप्पाचे दर्शन घेऊया. चला. हेलो गाइस, तो उधर से तो अचानक मित्रमंडल में जाके आए. बहुत अच्छा लगा, बहुत अच्छे से बात हुआ वहाँ पर. तो वहाँ आगे बोलो तुम लोग कभी. उन्होंने जो मंडल है उन्होंने मंडल के बारे में बहुत इन्फॉर्मेशन दिया और बहुत अच्छे से उन्होंने ट्रीट किया हमें. अब हम लोग मतलब रोड से क्रॉस कर रहे थे, यहाँ पे एक बप्पा दिखे हमें. मंडल का नाम तो हमें पता नहीं, अभी जाते देखते कौन से बप्पा है, क्या मंडल है. चलो. गान चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे. सो अभी हम लोग गए थे जादववाड़ीचा राजा. इधर कैमरे में देख. यहाँ के बप्पा जो है बहुत आकर्षित है और भी अच्छा खासा साइज भी अच्छा खासा है. एक्चुअली यहाँ पे हमें कोई मिला नहीं, संवाद कर रहे हैं, बात कर रहे हैं. बट मूर्तियाँ मस्त है, डेकोरेशन मस्त है, सुंदर. लालू कैसा लगा देखो? नहीं, मूर्ति तो बहुत सुंदर है. बड़ी वाली जो मूर्ति है और ये उसका पदर है ये रेड कलर का, वो धोती जो बहुत सुंदर लग रहा है. लाइटिंग भी उस पर अच्छा किया हुआ है और पीछे जो गरुड़ का ऊपर ये दिखा रहा है. तो हर मूर्ति का कुछ ना कुछ खासियत है, तो उसमें वो अच्छा उभर के आ रहा है वो. तो मुझे वो अच्छा लगा वो मूर्ति में. मैं एक पॉइंट मतलब देख रहा हूँ, ये जो लाइटिंग है मतलब जो ऐसा पर्दे के ऊपर से जो लाइटिंग नया आया शायद ये साल में फर्स्ट टाइम ऐसा देख रहा हूँ. ये इतना साल में मैंने कभी ऐसा लाइटिंग देखा नहीं था. वीडियो में देखा होगा. और वो और वो मतलब मूर्ति को भी बहुत मतलब शोभा दे रहा है, मतलब बहुत अच्छे से शूट कर रहा है. अनिकेत जी आपको कैसा लगा? मेरे को ये मूर्ति में जो थीम है, जो बैकग्राउंड, वो एकदम मेरे को बहुत प्यारा लगा. क्या मतलब पर्दा लगा हुआ अच्छा. नहीं वो नहीं ऐसे वो ईगल जो पोर्शन है वो, फिर उसके बाद जो डिजाइन है बाजू का. ओके, सिंहासन. हाँ, तो उनका सिंहासन वो बहुत प्यारा है. वो मेरे को काफी अट्रैक्टिव लगा, बहुत अच्छा था. और जो डॉग है उसके बारे में क्या कहना चाहोगे? मैं डर गया भाई, मैं राजापल्ली डॉग. मैंने जो कैमरामैन है उन्होंने नाम रखा है राजापल्ली. नहीं वो बोलता है वो ब्रीड है, राजापल्ली ब्रीड है. पर लालू ने उनको गलत प्रूफ कर दिया कि राजापल्ली नहीं. एज यूजुअल लालू से कोई जीत नहीं सकता. तो वो लालू जीत गया इधर, लालू जीत गया 7 करोड़. अभी हम लोग जा रहे दूसरे मंडल में. तो राजापल्ली. ओके, सो अभी हम लोग जा रहे थे कॉम्प्लेक्स और राजा, जो हमारा मतलब दोस्ती यारी वाला जो ग्रुप है वहाँ पे जा रहे थे. बट बीच में हमें यहाँ पे बप्पा दिखे जिनका डेकोरेशन बाहर से रोड से दिख रहा है, तो काफी अच्छा दिख रहा है, यूनिक लग रहा है. सो पहले अपन यहाँ पे जाते, बप्पा से मिलते, फिर कॉम्प्लेक्स के. सो आता आम्ही आहोत आमचा फेवरेट मंडळ विच इज कॉम्प्लेक्स, सकाराम कॉम्प्लेक्सचा राजा. आणि आम्ही इकडे दरवर्षी म्हणजे 2 वर्षापासून येतो. आणि इकडचे जे पोरं आहेत ते म्हणजे आमचे मित्रच आहेत असंच मी बोलणार, कारण की ते आम्हाला ट्रीटच तसं करतात. लास्ट इयर पण आम्ही आलो तेव्हा पण आम्हाला त्या लोकांनी एकदम फॅमिलीसारखं ट्रीटमेंट दिली, बरोबर ना? काही आपण आलो लास्ट टाइम, त्याचं डेकोरेशन पण मस्त होता. आणि 2 वर्षापासून आम्ही इकडे येतोय आणि ते लोक आम्हाला असं फॅमिली ट्रीट करतात. यावर्षी आता आम्ही म्हणजे ते काहीतरी काम करतायत, बप्पाचं काहीतरी सजावटीचं काम करतायत. आम्ही इकडे थांबलोय आणि त्या लोकांनी आम्हाला इशारा केला आतमध्ये यायचा. सो चला जाऊया आणि बप्पाचे दर्शन घेऊया. चला. गान चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे. सो आता आम्ही आहोत कॉम्प्लेक्सचा राजा, बरोबर? येस, इकडे आहोत आणि आपल्यासोबत आहेत दादा समीर सुर्वे. त्याला मंडळाबद्दल थोडीशी माहिती आहे. तसं तर आम्ही इथे 3 वर्षापासून येतोय,
आम्हाला माहितीच आहे, बट जे आमचे व्ह्युअर्स आहेत जे फर्स्ट टाइम व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी थोडीशी माहिती. सकाराम कॉम्प्लेक्स मंडळ हे स्थापन झाले 1990 साली. आता आम्ही साजरा करतो 35वा गणेशोत्सव करत आहे. आणि 35 वर्ष पूर्ण करताना म्हणजे जे आमच्या आधीची पिढी होती त्यांनी बरीच मेहनत घेतली आणि त्या मेहनतीवर आज आमचं स्वतःचं कार्यालय आहे आणि त्यांनी जी आम्हाला प्रेरणा दिली त्याच्यातून हा गणेशोत्सव साजरा होतो दरवर्षी. बरोबर. आणि 35 वर्षात आता तू सांगितलेस की 35 वर्ष झालेत, तर खूप जास्त टाईम आहे. आणि आपण गणेशोत्सव जे साजरा करतो, अपार्ट फ्रॉम दॅट अजून काय ॲक्टिव्हिटीज करतो का सोसायटीसाठी? हो, म्हणजे आता आमच्याकडे जे शालेय ॲक्टिव्हिटी होतं, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात, वैद्यकीय उपक्रम राबवले जातात. परत मागे जसं लातूरला भूकंप बदलला होता त्यावेळेसही मदत केली होती. परत बाबा आमटेंचं जे अनाथ आश्रम आहे त्यालाही आम्ही थोडीफार मदत केली होती. म्हणजे ती फुलाची पाकळी असं करून थोडं छोटासा हातभार लावला होता. परत मोफत वया वाटप, पूर्वी आम्ही एका अल्पदरात वया वाटप करायचो, मग त्यातून जो फायदा होता त्यातून जे गरजू विद्यार्थी त्यांना हे करायचो. आणि आता बरेच आम्हाला देणारे असतात. आता आम्ही तिथे एक संदेश पण लावलेला आहे की तुम्ही जे येताना हार, फुलं किंवा फळाच्या पेढे याच्याऐवजी शालेय वस्तू ना, तर आम्हाला बरेच जणांकडून त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्यातून आम्ही म्हणजे मागच्या वर्षीच आम्ही इथे जुन्या डोंबिवलीत एक शाळा आहे, भारत माता विद्या मंदिर, तिथे म्हणजे बरीच मुलं अशी आहेत की ज्यांची परिस्थिती नाही आहे, म्हणजे जास्त करून स्वीपर्स, रिक्षा ड्रायव्हर्स यांची मुलं तिथे शिकतात. पण त्यांच्या तिथल्या 72 विद्यार्थ्यांना आम्ही वया वाटप केले होते. आणि हा थीम सुद्धा लास्ट इयर म्हणजे कंटिन्युअसली असतो, कारण की लास्ट इयर पण मला आठवत आहे मी आलेलो ना तेव्हा सेम थीम होता की वाटप, म्हणजे तुम्ही बाप्पांची भेट घ्यायला जेव्हा याल तेव्हा काहीतरी अशी पुस्तकं किंवा हे घेऊन या. म्हणजे लास्ट दरवर्षी असे असतं. मागील 3 वर्षापासून आम्ही असं उपक्रम राबवतोय. म्हणजे ॲक्च्युली या सगळ्यांसाठी खूप चांगला मेसेज आहे. जेवढे पण आम्ही मंडळ फिरलो आहे ना, सगळ्यांचा काय ना काही युनिकनेस असतो, विच इज हा पण एक चांगला मेसेज तुम्ही देता की आम्ही गणेशोत्सव साजरा करता करता कशी लोकांची मदतही करू शकतो. आणि दिस इज अ मेसेज फॉर ऑल दी मंडल्स की तुम्ही असं काहीतरी अडॅप्ट करा ज्याच्याने दुसऱ्यांना पण मदत होईल. थँक्यू फॉर दिस मेसेज टू एव्हरीवन. दादा, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे माझा की आपला जो उत्सव मंडळ असतो त्याचे उत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे स्तंभ म्हणून जाणले जातात, तर आपल्या कार्यकर्त्यांबद्दल तुला काय बोलायचं? ॲक्च्युली आपलं जे मंडळ आहे तर इथले प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो त्याच्या पद्धतीने जेवढी म्हणजे जेवढं काही श्रम असेल, जेवढं काही कार्य असेल तो आपल्या इथे करतो. म्हणजे जेव्हा आपला आगमन सोहळा असतो, आगमन सोहळ्यापासून विसर्जनापासून त्यानंतर जे अन्य कार्यक्रम आपण राबवतो वेगवेगळे, त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता तेवढाच इन्व्हॉल्व्ह असतो, तेवढाच इम्पॉर्टन्स असतो. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे या मंडळाचा जर आधारस्तंभ आपण बोलायला झालो तर समीर दादा आहे, कारण तो आहे जो सगळ्यांना एकत्र घेऊन आला आहे आणि एकत्र सगळ्यांना पकडून ठेवलं आहे त्यांनी. सो त्याचं खूप मोठं योगदान आहे की पूर्ण मंडळ एकत्र राहून आणि सगळे वेगवेगळे जे कार्यक्रम असतात ते आपण साजरे करतो. बरोबर. म्हणजे हे जे समीर दादा आहेत ते लीडर म्हणून मी बोलू शकतो आपल्या येस मंडपाचे. येस, कार्यकर्ता. बट ॲक्च्युली मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला एक शिकवण भेटलेली की लीडर इज समवन हू नोज द वे, हू गोज द वे अँड हू शोज द वे. म्हणजे लीडर जो आहे त्याला माहिती आहे की सगळं काम कसं करायचं असतं आणि ते काम तो स्वतः करतो पण आणि ते काम करायला शिकवतो पण. लीडर म्हणण्यापेक्षा आपण एक वाहक म्हणून जे मी माझ्या मागच्याकडून शिकलोय ते पुढे आपण फॉरवर्ड करायचं. बरोबर, तेच तर आहे. दॅट इज वन ऑफ दी लिडरशिप क्वालिटी आहे तुझ्यामध्ये दादा. सो थँक्यू सगळ्यांसाठी तुझे शिकवतोयस. आता अजून एक प्रश्न मला आहे की ही जी मूर्ती आहे तुमची, ही मूर्ती तुम्ही कशी डिसाईड करता? म्हणजे कोण, कारण की मी दरवर्षी तुमची मूर्ती बघतो, काय ना काय युनिकच असते तुमची मूर्ती, तर तुमची मूर्ती कोण डिसाईड करतं, कोण आणणार आहे? मूर्ती आमच्याकडे एक रणजित गावकर म्हणून आहे, आता आमच्या यावर्षी ते सेक्रेटरी पदावर पण आहेत. आणि एक सचिन पालो म्हणून आहे, ते ठरवतात की मूर्ती आपली कशी हवी, काय हवी, त्यात काय बदल करायचे ते ठरवतात ते. आणि सजावट पण तेच बघतात का? सजावटचा मागच्या वर्षी प्रज्वल शिंदे त्यांनी केलं होतं. अच्छा. यावर्षी आमचं जो डेकोरेटरचं आहे किशोर सावंत आणि आमच्या मंडळात सभासद पण आहे तो, तर यावर्षी त्यांनी केलेलं ते संपूर्ण डेकोरेशन. आता एक प्रश्न माझा असा आहे, जसं की आपला हा सार्वजनिक गणेश उत्सव आहे, तर गणेश उत्सव हा सण साजरा करणं किती महत्त्वपूर्ण आहे सगळ्यांसाठी? महत्त्वपूर्ण म्हणजे आता बघा, आता जे आपलं एक पूर्वीची सुरुवात झाली त्याचे एक उद्दिष्ट वेगळं होतं. लोकमान्य टिळकांनी जेव्हा सुरू केलं त्यावेळेचा काळ वेगळा होता. लोकांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी कारण असावं, एक धार्मिक कारण असेल तर त्याच्यावरती इंग्रजांकडून बंदी येणार नाही, यासाठी त्यांनी ते धार्मिक कारण दोन सुरू केलं होतं. पण आता आपल्या जे धकाधकीच्या आयुष्यात आहे की आपण जे एकटेपणाचं आयुष्य जगतोय तर कुठेतरी उत्साह मिळावा म्हणून या सणाला फार महत्त्व येतं. आणि तसंच कसं होतं, या सणामुळे एक फायदा असा होतो, एक आपली संस्था असल्यामुळे ते कार्यकर्ते जमा होतात, चांगली माणसं भेटतात, त्याच्यातून एक संघटन तयार होतं
आणि आपण इतर चांगल्या कार्यक्रमाला पण कार्याला पण वाहून घेतो स्वतःला. बरोबर. म्हणजे सण मध्ये फक्त सण सुद्धा नाही, आपण अदर ऍक्टिव्हिटीज पण त्याच्यामधूनच उभारून येतात. जसं तुमच्या मंडळात आम्ही हे शिकलो की प्रसादला जे बाप्पांसाठी घेऊन येतात ते जर तुम्ही पुस्तकं आणणार ते कोणाची तरी मदत होते. तसंच सगळ्या मंडपांनी सगळ्या जे सार्वजनिक गणेशोत्सव आहे त्यांनी असं काहीतरी अडॅप्ट केलं तर फक्त सण न साजरा करता आपण एक मेसेज पण देऊ शकतो आणि हेल्प पण करू शकतो एकमेकांना. नक्कीच. बरोबर. आता एक लास्ट क्वेश्चन, ते आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया. त्याच्यामध्ये मी बाप्पांबद्दल तुम्हाला एक शब्द देणार, काही शब्द तुमच्या मनात त्या शब्द ऐकून काय येतं तर ते लगेच पटकन बोलायचं. ठीक आहे? तर तुझ्यासाठी फर्स्ट वर्ड आहे गणपती बाप्पा. मोरया. मोरया. मंडप. सजावट. त्या तुझ्यासाठी आहे आगमन. आतुरता. तुझ्यासाठी आरती. श्रद्धा. त्या तुझ्यासाठी लास्ट विसर्जन. दुःख. आपण सगळ्यांनी एकत्र बोलूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जब से अनिकेत ने अपना बाल कटाया है तब से उसको लगता है दिमाग भी उसने गिरा दिया है, ऐसा हो गया है. सो गाइस अभी हम लोग इधर कॉम्प्लेक्स से राजा से इधर दर्शन लेके आए, उनसे बात हो गया. डिस्टर्ब मत करो भाई, इसको बहुत प्रॉब्लम है मेरे से, हमेशा जलते रहता है. जिस दिन मेरे से जलना बंद हो गया उस दिन बहुत बड़ा आदमी हो जाएगा. छोड़ो, वो कोई और टॉपिक है. तो अभी यहाँ पे दर्शन हो गया, इनसे बात हो गया, बहुत अच्छा लगा बात करके. अभी बाकी सब अपना एक्सपीरियंस बताएंगे. जैसे कि हम स्टार्टिंग में मैंने बताया कि ये जो है सकाराम कॉम्प्लेक्स सा राजा, यहाँ पे हम लोग हर साल आ रहे हैं और उन्होंने पहचान भी लिया हमें कि दिस इज़ द थर्ड टाइम दैट यू आर विजिटिंग. मज़ा आया. डेकोरेशन जब हम लोग जा रहे थे तब एक्चुअली वो कुछ काम कर रहे थे, दैट वाज चेंजिंग. बप्पा के क्लोथ चेंज कर रहे थे, विच मीन्स कि वो लोग हर दिन अलग अलग बप्पा के कपड़े रखते हैं, अलग अलग कलर का, हमेशा अलग अलग कलर. का. और लास्ट ईयर भी हम लोग ने बताया था कि इनका जो बप्पा है और इनका एक मैसेज होता है कि व्हेनेवर कोई भी जा रहा है तो प्रसाद के माध्यम में आप बुक्स लेके आओ या फिर कुछ ऐसा जो हम लोग डोनेट कर सके, विच इज़ अ गुड मैसेज. क्यों अनिकेत? हाँ, बहुत अच्छा मैसेज है ना. हम लोग फूल हार वगैरह खरीदते, फ्रूट्स लेके जाते हैं. तो कभी कभी ऐसा हो जाता है कि ध्यान नहीं जाता, फ्रूट्स वहीं पे सड़ जाते हैं. तो इससे अच्छा बुक्स वगैरह लेके आएंगे तो जिसको चाहिए हेल्प उनको हम दे सकते हैं. तो ये एक है. और ये इतना स्पेशल क्यों है हमारे लिए कॉम्प्लेक्स राजा, क्योंकि मेरे को याद है, मतलब जहाँ तक मुझे ऐसा याद है कि हम लोग जब हम लोग डोंबिवली विजिट कर रहे थे तो यहाँ पे जो सत्कार हुआ हमारा वो एकदम यूनिक था और फर्स्ट टाइम था. तो इतना अच्छा लग गया कि यहाँ के लोगों से कनेक्ट बन गया, बॉन्ड हो गया. तो हर साल जब जाते तो एक्साइटेड रहता है यहाँ पे आने के लिए. बराबर. राइट. तो वो नहीं तो वो एंजॉयमेंट में मिस कर रहा था कि कब इधर पे आऊँ. ऐसा करेक्ट हो गया अपना इधर. तक तेरे को कैसा लगा? यहाँ पे मतलब 3 साल से आ रहे हैं हम लोग. तो मेरे को फर्स्ट टाइम भी जब हम लोग आए थे तो तभी भी ये लोग ने सेम ऐसे ही ट्रीट किया था हम लोग को. और अभी 3 साल बाद भी हम लोग आ रहे हैं तो भी हम लोग को ये लोग ने हमें सेम ट्रीट किए. तो वो बहुत अच्छी बात है. और ये जो मतलब हर एक मंडल हम लोग ने विजिट किए तो हर एक मंडल में कुछ ना कुछ वो लोग एक्टिविटी कर रहे हैं, कुछ ना कुछ मैसेज दे रहे हैं. तो हम लोग, हमारा भी मंडल है तो हम भी ट्राई करेंगे नेक्स्ट करें. वो चीज़ हम लोग भी कुछ सीखे और हम लोग भी अभी धीरे धीरे बड़े हो रहे हैं. हम लोग का भी ओपिनियन मैटर करता है तो हम लोग भी ये सब पॉइंट रखेंगे कि ऐसा भी होना चाहिए. क्योंकि अलग मंडल कर रहे हैं. अब हम लोग यहाँ पे घूमते इतने जगह पे जाते तो हम लोग सीखते हैं कि यार ऐसा भी होता है. क्योंकि हम लोग का ऐसा है कि 7 दिन हम लोग अलग अलग एक्टिविटीज़ रख सकते हैं. अपना भी मंडल है सो हम लोग भी ट्राई करेंगे ये चीज़. एंड आप क्या होता है शबरीश? एकदम अच्छा. मतलब इधर आने का एक ही अपन हर साल आता है. वो लोग को इवन याद भी था कि पिछले साल अपन आया था टी शर्ट वगैरह पहन के. और वो लोग का सत्कार तो एज यूजुअल भाई हर साल के जैसा एकदम बेस्ट रहता है. और इस बार का डेकोरेशन भी अच्छा था. इवन लोग भी देख पाएंगे डेकोरेशन में एकदम सिंपल था. मज़ा आया. ठीक है. सो दिस वाज द एंड ऑफ डे 2. एक्चुअली एक और मंडल करने का क्या उधर? हाँ, इधर पे है शायद, इधर बाजू में ही है. देखते हैं क्योंकि हमारा बैटरी इशू है. बैटरी पे डाउन है और हम लोग का भी बैटरी डाउन है. बैटरी डाउन है क्योंकि हम लोग 2 दिन से घूम रहे हैं और ये बेचारा प्रसाद कर रहे हैं. बहुत मेहनत है. बहुत लगता है सिंपल, लगता है मजा, बट एक्चुअली साकिन से पूरा बॉडी ड्रेन रात को डेकोरेट 3 घंटा 4 घंटा मंडप पे रुको और फिर सुबह उठ के 9 to 5 जॉब करो. यहाँ मंडप भी देखो तो हो जाता है. और जो एक्साइटमेंट रहता है उसकी वजह से अभी समझता नहीं. जब अभी बप्पा विसर्जन हो जाएगा उसके बाद समझ में आता है कि अरे यार ऐसा ये बॉडी दुख रहा है. तभी जब तक बप्पा है तब तक तो कोई तकलीफ ही नहीं है, क्योंकि बप्पा होने देते हैं कि चलो मैं हूँ तब तक कुछ नहीं होगा, मैं शक्ति दे रहा हूँ.
और अनिकेत को ऐसा फैमिली भी देख रहा है, घर पे बीवी बच्चे भी है, उनको भी टाइम देना पड़ेगा। भाई मेरा शादी नहीं हुआ है, तो उसके लिए फिर भी अनिकेत को सबसे ज्यादा अप्रिसिएशन मिलना चाहिए कि घर पे बीवी बच्चे उनको छोड़ के यहाँ पे आना, और बीवी को रात को स्पेशली छोड़ के आना थोड़ा प्रॉब्लम। नहीं मेरा बहुत कंप्लेंट करते हैं, शादी भी बहुत इधर नहीं है, गाँव में बहुत कुछ नहीं है, बट ठीक है फिर। सो आता आपण आहोत लोढा हेरिटेज इथे, आणि आपल्या सोबत आहेत कमलेश भोळे. कमलेश भोळे. दादा, आपल्या मंडळाचं नाव? लोढा हेरिटेज सार्वजनिक उत्सव मंडळ. आणि आम्ही सजावट बघून, आम्ही स्वतः लोढा हेरिटेजच्या नगरवासी आहोत, आणि सजावट बघून आम्ही खूप खुश झाले आहोत. मग यावेळी स्पेशल काय? यावेळी स्पेशल म्हणायला गेलं तर वर्ष 25वे आहे, आणि 25वे वर्ष बोललं तर काहीतरी स्पेशल हवंच, म्हणून आम्ही सजावट केली. आणि हे सजावट, मूर्ती ह्याच्याबद्दल काही सांगा आम्हाला. सजावट आणि मूर्तीबाबत बोलायचं झालं तर आमचा जो एक सदस्य आहे मिथिल कलोसे, त्याची इच्छा होती की मूर्ती द्यावी. आणि सजावटीचं जर बोलायचं झालं तर आमच्यामध्ये थोडंसं एक प्रॉब्लेम होतात की सजावट नक्की करायची, कारण का 25वे वर्ष आहे. बरोबर. पण आम्ही त्याला देखील तडजोड करून अशा प्रकारे सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर वाटतंय सजावट. आणि आम्ही खूप म्हणजे गणेशोत्सव खूप मंडळ केले डोंबिवलीमधले, आणि आम्ही सगळ्यांकडनं एक प्रश्न असा विचारतो की गणेशोत्सव, आपण सार्वजनिक मंडळ आहोत, मग गणेशोत्सव सेलिब्रेट करणं किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी? जर तसं म्हणायला गेलं तर आपण गणेशोत्सव जो साजरा करतो तो लोकमान्य टिळकांमुळे करतो, कारण ही जी संकल्पना होती ती लोकमान्य टिळकांची होती की हे सर्वांनी एकत्र यावे. आणि आज आपण बघतोय की या गणेशोत्सवानिमित्त जे लोक कामाला जाणारे चाकरमाने ते एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. बरोबर. आपण हा जो गणेशोत्सव साजरा करतो दादा, त्याच्यामध्ये म्हणजे आपला उत्सव मंडळ जो आहे त्याचे ते स्तंभ म्हणजे कार्यकर्ता, त्यांच्या विना कुठलाही उत्सव होणं पॉसिबल नाही. म्हणजे कार्यकर्ता आहेत, त्यांचा इम्पॉर्टन्स काय असतो? आपण कार्यकर्त्यांचं म्हणायचं झालं तर सगळे लोक कामाला जातात, कोणाचा बिझनेस आहे, परंतु त्यातूनही देखील वेळात वेळ काढून गणपतीसाठी येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे ॲक्च्युली आता मी सुद्धा आपल्या मंडळाचा कार्यकर्ता आहे, म्हणजे काम करून तिकडचं काम करणं, आणि खूप अंडररेटेड. तुला वाटत नाही की खूप अंडररेटेड आहे? बरोबर. नक्कीच. कारण की सगळं काम करून सुद्धा मग इकडे येणं, इकडे बाप्पाची सेवा करणं, दिवसभर ऑफिसला असणं, कोणाचा बिझनेस असतो बिझनेसचं काम करणं, मग रात्री येऊन बाप्पाची सेवा करणं, खूप ॲक्च्युली खूप काम करतात लोक. हो नक्कीच. बट त्या लेवलचा ॲप्रिशिएशन त्यांना भेटतो का? नक्कीच. आता जर आपण पहिले बघायला गेलं तर भेटत नव्हतं, पण आता थोडंफार मिळायला लागलंय. गणपती बाप्पा मोरया. अरे दादा, आगमन एक्साइटमेंट. बरोबर, अगदी बरोबर. एक्साइटमेंट. मूर्ती, कलाकार दा तुझ्यासाठी. मोदक, प्रसाद होण्यासाठी आहे माझ्याकडे वर्डचं आहे विसर्जन. न संपल्यावर म्हणजे नको असणारी वस्तू. बरोबर. आता तुमच्यासाठी एक म्हणजे आपण आरती खूप प्रेमाने करतो, खूप आपण इन्व्हॉल्व होत होतो आरती करताना. आपल्यामध्ये जी एनर्जी लेवल असते ना ती खूप हाय होते. मग एक सगळ्यांची म्हणजे आम्ही जेव्हा आरती करतो ना, माझी पण एक स्पेसिफिक आरती आहे, ती माझी फेवरेट असते. मग तुमची पण कुठली तरी एक फेवरेट आरती असेल तर कमलेश, तुझी कुठली फेवरेट आरती? ये विठ्ठले. विठ्ठल तुझी? तुझी? सगळ्यांची ॲक्च्युअल सेम. आम्ही एवढं मंडळ केले ना, आम्हाला हा म्हणजे सर्वात जास्त जर कोणाला वोटिंग दिली ना तर ये विठ्ठल इज वन ऑफ द बेस्ट आरती. म्हणजे सगळ्यांना खूप आवडते, कारण की त्या आरतीमध्ये जो लेवल असतो ना एनर्जीचा, सगळ्याचा एकदम हाय असतं. सो दॅट इज द रिझन आय थिंक सगळ्यांना ती आवडते. सो दिस इज दी एंड अँड आय थँक्यू व्हेरी मच. आपण एंड करूया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सो पहिल्या टेकमध्ये तुम्ही आपलं डेकोरेशन, सजावटी, बाप्पांची दर्शन ऑलरेडी घेतलेले. पहिल्या टेकमध्ये आम्ही सुरुवात आपल्या मंडळाकडून केलेली,
बट आपल्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत बॉबी दादा ते नव्हते तेव्हा. मग आता आम्ही परत स्पेशली बॉबी दादासाठी व्हिडिओ घेतोय. म्हणजे प्रश्न आम्ही सगळ्यांकडनं केले, तेच प्रश्न आमच्या अध्यक्षकडनं पण आहेत आम्हाला. तर आमचे अध्यक्ष जे आहेत ते आता उत्तर देतील आमच्या प्रश्नांना. तर दादा आपल्या मंडळाचं नाव काय? आपल्या मंडळाचं नाव वास्तुसृष्टी गणेशोत्सव मंडळ आहे. किती वर्ष झाले आपल्या मंडळ? 19 वर्ष झाले. मग आपले काय प्रश्न आहे आपण सगळ्या मंडळाला जाऊन करतो, तसा हा आपला मंडळ जो आहे त्याचा पार्ट मी पण आहे. मग आपण जरा फनी वेमध्ये घेऊया, इंटरॅक्शन करूया आपण. तर गणेशोत्सव जो उत्सव आपण साजरा करतो, तो सार्वजनिक उत्सव जो आहे आपला, जो सार्वजनिक मंडळ आहे, मग आपण जो उत्सव साजरा करतो त्याचं महत्त्व काय? महत्त्व म्हणजे हेच आहे की सगळेजण एकत्र यावे आणि हे गणेशोत्सव पिढ्यानपिढ्या चालत राहिलं पाहिजे. आता एक असं माझ्या दादा करायचे, त्यानंतर आता मी करतो, त्यानंतर माझी पुढची पिढी येईल, सगळे स्टेप बाय स्टेप असे पुढे चालू राहिले पाहिजे आणि सगळे एकत्र येण्यासाठी हा उत्सव साजरा करतो आम्ही सगळे. बरोबर. आणि यामध्ये सगळे लहान पोरं मोठी पोरं सगळे एकत्र मिळून साजरा करतात. बरोबर. मग आपल्या जे आहेत मंडळात छोटे छोटे पोरं पण आहेत. हो बरोबर. मग त्यांना तुझा काय मेसेज आहे की काय काय करायला पाहिजे? हाच आहे की सगळ्यांनी हा वारसा चालू ठेवला पाहिजे. तसं आता आम्ही करतो इथपर्यंत, त्यांनी पण पुढपर्यंत केलं, चालू कंटिन्यू राहायला पाहिजे. बस एवढंच आहे. म्हणजे आपले कार्यकर्ते आहेत जे छोटे छोटे मुलं आहेत ते लोक तेवढ्या इंटरेस्टने सहभाग घेतात का? सहसा आता कमी झालं सहवास, पण आम्ही त्यांना फोर्स करून त्यांना थोडं त्यांना प्रेशराईज करून चालू करायला सांगतोय. मग त्यांच्यासाठी तू काय बोलशील की का ते मनाने स्वतःने यायला पाहिजे? कसं त्यांच्याशी आपण काम करून घ्यायला पाहिजे? स्वतःहून असं बोलायला नाही पाहिजे आपण मोबाईल. आम्ही इथे पण पोरं आहेत, तुला काय त्यांना बोलायचं की ते स्वतः मेन म्हणजे कसं, या छोट्या मुलांपासून मोबाईल एकदा दूर झाला ना, म्हणजे सगळे पोरं इंटरेस्ट घेतील. बरोबर. आजकाल मोबाईलमुळे पबजी खेळतात, इथे वेगळे खेळ खेळण्याऐवजी लोक पबजी खेळतात. बरोबर. ते खूप चुकीचं आहे. बाकी एक स्पोर्ट्समध्ये काय कॉम्पिटिशन नाही, काय नाही, हे थोडंफार सगळं दूर होते बस मोबाईलमुळे. बरोबर. मोबाईलचे एकदा कमी झाला मग सगळे पोरं या सणांमध्ये इंटरेस्ट घेतील. बरं. मग या डेकोरेशन जो केला आहे तो काय थीम काय तुझी, म्हणजे काय? यावर्षी आम्ही सगळ्या मुलांनी स्वर्ग असा प्लॅन केला. अच्छा. म्हणजे असं विजा येताना स्वर्ग म्हणजे मूर्ती अशी बसता असं आमचं प्लॅन झालं. मग डेकोरेशन करण्यात तुझा किती सहभाग आहे आणि तुझा काय रोल होता डेकोरेशन? आमचं म्हणजे डेकोरेशनमध्ये सगळ्या पोरांचा सहभाग असतो. असं नाही की एकट्याच प्रत्येकाचा, सगळ्यांनी मिळून काम करतात तेव्हा कुठे डेकोरेशन एवढं बरोबर असतं काम असतं तेव्हाच होतं. नाहीतर एक कोण असा त्याच्याने काम होणार नाही, ते सगळ्यांनी नको आपल्याला समजायला पाहिजे की इशारा करून काम होत नाहीये आणि काम करायला पाहिजे. एकदम चांगला अध्यक्ष जो असतो तो कसा असावा, तो एक आपल्यासाठी मेसेज आहे. म्हणजे जिथं जागता एक उदाहरण आहे आपल्याकडे की अध्यक्ष असा असावा की सगळे याच्यामध्ये पुढाकार घेणारा, सगळे पुढाकार करतात आणि आमच्यातले सगळी पोरं आहेत ती सगळे असे सहभाग करतात आणि सगळं ऐकतात वगैरे. चांगलं आहे. बरोबर. आणि आता एक अजून तुला विचारत होतो मला, म्हणजे माझा पर्सनल क्वेश्चन तुझ्याकडे की आपण जो उत्साह, आपण कसं सार्वजनिक मंडळ आहे, मग मंडळ जो असतो त्याचा आधारस्तंभ म्हणजे असतं कार्यकर्ता. बरोबर. मग आपले तुझे कोण फेवरेट कार्यकर्ता कोण आहे? तुझं कार्यकर्ते असे सगळेच आपले फेवरेट आहेत. त्यामधला मेन आमचा अनिकेत कनोज आहे. अनिकेतला इकडे घे ना बाजूला प्लीज. त्याने मंडळासाठी स्पेशल 10 दिवस सुट्टी काढलेली आहे स्पेशल. तर बोलते जॉब गेला तरी चालेल पण आपल्याला सुट्टी पाहिजे आणि हा दिवस रात्र उभा असतं. आणि बाकी भरपूर लोक आहेत असे, भरपूर लोक जे दिवस रात्र मंडळासाठी काम करतात. कार्यकर्ता जे असतात त्यांनी अनिकेत सारखं राहावं असं तुझं म्हणणं आहे? हो, अनिकेत सारखं राहावं म्हणजे सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळे मॅनेज करतात. आता अजून एक प्रश्न माझ्याकडे, आपले जे कार्यकर्ता आहे, तू अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांसाठी तू काय करतोयस? म्हणजे त्यांनी खुश राहावं त्यांच्यासाठी काय सोय करतोयस? हेच की जे त्यांना आवडेल ते सगळं आपण प्रोव्हाइड करतो त्यांना. म्हणजे काय, म्हणजे असं मी आता यांच्याशी विचारणार आहे की अध्यक्ष म्हणून तू यांच्यासाठी काय करतोयस, मग तू जरा उत्तर नीट दे, कारण की इकडेच आहेत तुझे कार्यकर्ते पण. खूप काय केलंय त्यासाठी. काय केलं म्हणजे नाश्ता झालं? नाश्ता तर एनी टाइम असतो. नाश्ता त्या दिवशी काम करायला सगळी पोरं त्या नाश्ता फिक्स असतो. नाश्त्यामध्ये कमतरता नाही. अजून भाई अजून काय पाहिजे? तुमची काय मागणी आहे का आपल्या अध्यक्षकडून? मांगनी ना है, मतलब मांगनी नहीं है, बट जब भी ऐसा कोई भी काम किया हम लोग ने तो नाश्ता ये बात तो है कि अप्रिशिएट करेगा कि खाने पीने में कभी कुछ कमी नहीं हुआ है. समोसा, वड़ा पाव, जो भी है, जूस, स्प्राइट, कोको कोला जो भी है सब मिला है. ऐसा कुछ नहीं कि हम लोग मर रहे काम कर रहे हैं और कुछ मिल रहा ही नहीं है. बट ये बात का अध्यक्ष ने खास ध्यान रखा है कि जो भी काम कर रहा है उनका थोड़ा बहुत नाश्ता जो है रात में 2 बजे तक 3 बजे तक रुक रहे, तो कुछ ना कुछ रिक्वायरमेंट है कि इसको ये चाहिए, खाने को ये चाहिए, तो वो कंप्लीट कर रहे हैं. तो ये एक बहुत अच्छी बात है. और क्या अभी काय तुमची अपेक्षा काय? अध्यक्षाकडून अपेक्षा तर असं काही नाही,
एक्सप्रेशन. आम्ही रिसेंटली गेलेलो करी रोडला, तर मग तिथे आपल्या भाऊनी पूर्णपणे आमचं लक्ष म्हणजे दिलं, आम्हाला प्रॉपर पाठवलं सगळं, ॲड्रेस वगैरे प्रॉपर देऊन आम्हाला सगळं खायचे प्यायचे आमचे वांदे ना होऊन दिले. आणि आता इथे पोरं पण आमची इथे मंडळात झोपतात, इथे गाद्या पण आहेत. सो गाद्या दाखवा, गाद्या. चांगली सोय करतोय म्हणजे अध्यक्ष आपले, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण कौतुक करावं आपल्या अध्यक्ष साहेबांचा की आपल्या कार्यकर्त्यांचं लक्ष ठेवतात ते. अजून आता तुमच्याकडनं आपण, आणि यामध्ये आमचा एक मेन सहभाग असतो ते शुभम दुबे. माझं डेकोरेशन मध्ये तो पूर्ण डेकोरेशन हेच सांभाळतात. आमचे थीम पासून ते पूर्ण प्लॅनिंग पण सगळे शुभमच करतात. यांचा सपोर्ट मग डेकोरेशन चांगली होतात. आता आपला प्रश्न आहे आपल्या कार्यकर्त्यांसाठी की तुम्ही बोला, आता हे झाले अध्यक्ष, आता हे काही वर्ष करतील, त्याच्या पुढे तुम्ही कसं टेक ओव्हर करणार हे सगळं कामं? मतलब टेक ओवर क्या, हम लोग जैसे कि अभी जैसे कि अध्यक्ष बने, ठीक है, इसके बाद हम लोग में से कोई बनेगा जो ये लीडर का रोल निभाएगा. जैसे काम हो गया, ये काम जैसे लाइटिंग का काम किसी को दे दिया, किसी को फूल लेने का, हार लेने का, 7 दिन का जो हार है वो, फिर कुंकू प्रसाद कम पड़ रहा है क्या, वो हर एक चीज का एक बंदा है जो रिस्पॉन्सिबिलिटी लेगा. और उस जैसे हम लोग इनका रिस्पेक्ट कर रहे हैं वैसा जो भी नया अध्यक्ष बनेगा हम लोग में से हमें वो रिस्पेक्ट से उसका काम एक्सेप्ट करना है, और वो सब काम 7 दिन में, क्योंकि फेस्टिवल नहीं खराब होना चाहिए किसी भी रीजन की वजह से, ठीक है. तो वो 7 दिन हमें ये देखना है कि हम बप्पा का सेवा कितना कर रहे हैं. तो जो भी लीडर बनेगा या जो भी अध्यक्ष बनेगा, हम ट्राई यही करेंगे, चाहे छोटा हो चाहे बड़ा, उसका बात का मान रखना और सही गलत क्या है सीखना और बताना, दोनों चीज. श्रेयस, आता आम्ही एवढे मंडळ फिरलोय, तर आपला मंडळ अजून 19 वर्ष आले, तर आम्ही असे मंडळ फिरलो जे 50 वर्ष, 52 वर्ष, 40 वर्ष असे मंडळ फिरलो. 100 वर्ष, 100 वर्ष. तर त्यांचा काय ना काय एक मेसेज असतो सोसायटीसाठी. जसं की आपण कॉम्प्लेक्सचा राजा इकडे गेलो, त्यांचा मेसेज हा असतो की तुम्ही जेव्हा बाप्पाची भेट घ्यायला येणार तेव्हा फळ फ्रूट न आणता काहीतरी पुस्तकं घेऊन या, ताकी ते आम्ही डोनेट करू. मग आपण फ्युचरमध्ये अशी काय प्लॅनिंग करतोय का? फ्युचरचे प्लॅन आम्ही असं सध्या चालू करणार आहेत. हे थोडे नवीन थीम आम्ही थोडे अजून काय प्रयोग चालू करायचे, ते आतापासून प्लॅनिंग चालू केलं आम्ही. पुढच्या वर्षी नवीन काय तुम्हाला हे बरोबर बघायला दिसेल. काय नाही असं म्हणजे सोसायटीच्या हितमध्ये आपल्याला पण काही बरोबर आम्ही थोडं फिरल्याच्या नंतर नेक्स्ट टाइम थोडं अजून चांगलं करायचं. आपले खजिनदार पण आलेत, खजिनदार सर, स्वप्नील सर खानविल इकडे आम्ही. तर खजिनदार साहेब आले, टायमावरती आले, ते आले. तुमच्याशी आपला संवाद करायचा होता जरा. आपला मंडळ जो आहे त्याचं तुम्ही खजिनदारची पोस्ट जी सांभाळताय, तर आम्ही एवढे मंडळ फिरलो, आम्ही कुठल्या खजिनदार सोबत बोलणं नाही झालं. तर तुम्ही सांगा, तुम्ही काय अडचणी फेस करता आणि कसं सगळं मॅनेज करता? प्रत्येक गोष्टी करायची बोललं तर त्याच्यामध्ये टीमवर्क आलं, प्लॅनिंग आलं. परफेक्ट एक्झिक्युशन करायसाठी आपल्याकडे मॅनपॉवर पाहिजे. मॅनपॉवर परफेक्ट असेल तर सर्व एक्झिक्यूट करता येतं आपल्याला. तुमचं काय रोल आहे म्हणजे उत्सवमध्ये, म्हणजे मंडळ सक्सेसफुल करण्यात तुमचा काय रोल आहे? माझ्या एकट्याचा रोल नाही, यामध्ये सर्वांचा रोल आहे. सगळ्यांनी खारीचा वाटा जो दिला त्याच्यामुळे हे सर्व साकार झालेलं आहे. आणि तुम्ही अध्यक्षबद्दल काय बोलणार? अध्यक्ष आमचे 1 नंबर आहेत, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. प्रत्येक वेळी सपोर्ट. अध्यक्ष असं बोलतायत की कार्यकर्त्यासाठी ते आपलं 100% देत आहेत, तुम्हाला काय वाटतं? ते 100 नाही, 1000% मध्ये देत आहेत. या बोलण्यावर एक टाळ्या वाजवायला पाहिजे आपल्याला. अध्यक्षाने 1000% देत आहेत आपल्या कार्यकर्त्यांसाठी. चला, एक लास्ट आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बप्पांबद्दल काही वर्ड देणार, तुमच्या मनात जे येईल ते बोलायचं, ठीक आहे? ओके, सगळ्यांसाठी. ठीक सर. बॉबी, श्रेयससाठी आपल्याकडे एक वर्ड आहे. आगमन, उत्साह, आरती, जल्लोष, मोदक, भूक, मिरवणूक म्हणजे मिरवणूक आपण जातो ना बाप्पांना घेऊन. अच्छा, मजा, फुल जल्लोष. मंडप मज्जाच बोलू शकतो आपण. मजा बोलू शकतो. अजून कोणाला काय? फन टाइम. मजा पण हिंदी इंग्लिश कष्टाचं चीज होणं. लास्ट अटॅकसाठी एक विसर्जन. विसर्जन म्हणजे गणेशोत्सवामध्ये सर्वात दुःखद घटना बोलू शकतो, जे सगळे भावुक होतात आपले बाप्पा. ठीक आहे. आपण एक लास्ट सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे माझा, की आपण जेव्हा आरती करतो, आरतीमध्ये आपण रमून जातो, एकदम मजा येते आपल्याला. तर आरतीमध्ये एक सगळ्यांची फेवरेट आरती असते की ही आरती मला खूप आवडते.
और बॉबी श्रेयस तुझी कुठली फेवरेट आरती? आमची ये विठ्ठल माई ये विठ्ठल आहे. सो स्वप्नील तुझी? लवते विक्रा. हो ये विठ्ठल. ये विठ्ठल. सो आम्ही एवढे मंडळ फिरलो ना, आम्हाला सर्वात जास्त रिस्पॉन्स ये विठ्ठलासाठी भेटणार. सो आपण डेफिनेटली त्याला एक फेवरेट आरतीचा टॅग द्यायला पाहिजे की ये विठ्ठल फेवरेट आरती आपल्या पोरांची सगळ्यात. चला ये आजनी आपण आपला इंटरव्ह्यू संपूया आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थैंक यू फॉर वॉचिंग गाइस. सो दिस वॉज ऑल अबाउट गणेश उत्सव 2024. हम लोग ने डोंबिवली के बहुत सारे गणपति मंडल कवर किए, बहुत सारे रह भी गए. एंड वी विल डेफिनेटली ट्राई कि नेक्स्ट ईयर हम लोग ज़्यादा से ज़्यादा मंडल कवर करें और मंडल के बारे में जितनी ज़्यादा इन्फॉर्मेशन हो सके उतनी आपको दे. आई अंडरस्टैंड कि हमें थोड़ा सा डिले हो रहा है वो वीडियोस अपलोड करने में, बट डेफिनेटली नेक्स्ट ईयर हम लोग ट्राई करेंगे कि जैसे जैसे हम लोग गणपति बप्पा के दर्शन कर रहे हैं उसी दिन या फिर उसके अगले दिन हम लोग वो पार्ट पर्टिकुलरली अपलोड कर दें. सो अगेन थैंक यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट ईयर.